तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपला हा रेल्वेचा जो सीरीज आहे, रेल्वेची जे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण पाहत असतात, तर मित्रांनो तो आज आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। तर मित्रांनो, सध्या आपण आहोत खोकरमाव या गावामध्ये आणि तुम्ही पाठीमागे पाहताय, तुम्हाला जे रेल्वेचं ट्रॅक दिसतंय तर हे खोकरमावमध्ये आहे। आणि मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती जो अहमदनगर परळी बीड रेल्वे मार्ग पाहत असतो त्याच्यातलाच हा भाग आहे। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येतोय। बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या की सर व्हिडिओ टाका। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जे आपलं अंबळनेरपासून नवगणराजुरीपर्यंतचं जे काम आहे तेवढंच काम सध्या चालू आहे। आणि जे बाकीचं काम आहे मित्रांनो, आपण पाहितलं नवगणराजुरी शिरापूर शिरसाळा साईडचं आपलं तेलगाव साईडचं जे काम आहे ते सध्या स्टॉप आहे मित्रांनो। त्यासाठी आपल्या चॅनलवरती आपले व्हिडिओ येत नाहीत। तर मित्रांनो, आपण हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तर हा आपला खोकरमाव गावामधला पहिला व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, तुम्ही हे ट्रॅक बघताय ना, तर हे ट्रॅक पूर्ण झालेला आहे हिवरशिंगा गावापासून। आणि राहेमावपासून हिवरशिंगा हे गाव जे अंतर आहे 7 किलोमीटर आहे मित्रांनो। आणि हिवरशिंगापासून बीडपर्यंत 20 किलोमीटरचं जे काम आहे ते राहिलेलं आहे। आता बरेचसे आपण व्हिडिओ पाहितले की रेल्वेचं काम हे जलद गतीने चालू आहे। तर मित्रांनो, हे काम खरंच जलद गतीने चालू आहे, पण पुढे काही प्रॉब्लेम असल्यामुळे काम थोडं स्थगित आहे। आणि जे तुम्ही हे ट्रॅक बघताय, जे पटरीचं साहित्य बघताय ते आपल्या शिरापूर गावापाशी आणि नवगणराजुरीच्या रेल्वे पटरीचं जे भराव केलेलं आहे त्या ठिकाणी येऊन पडलेला आहे। तो पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे। तर मित्रांनो, आपण हे जे काम पाहताय आपण काम पाहूया। खोकरमावपासून हिवरशिंगापर्यंत तुम्हाला दिसतं हे पूर्ण पहिलं ह्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं, हे खदान होतं। तर हे खदान पूर्णपणे भरलेलं आहे आणि यावरती ट्रॅक टाकलेला आहे। आता तुम्ही पाठीमागे पाहू शकता मित्रांनो इकडं, तर हे तुम्हाला जे भराव दिसतोय तर यामध्ये इथं ह्या ठिकाणी ब्रिज होणार आहे। आणि इथं तुम्ही बघताय हे पूर्ण असं मटेरियल टाकलेलं आहे खडकाचं। तर मित्रांनो, ह्याला काढायला थोडा वेळ लागेल। तर असे जे छोटे मोठे काम आहेत, तर हे रेल्वेचे कामं बरेच राहिले। तुम्ही इथं बघू शकता इथं म्हणजे जॉईंट पडलेला आहे। तर मित्रांनो, म्हणजे असे कामं जे राहिलेले तर लहान कामं राहिलेले आहेत, त्यामुळे थोडा वेळ लागायला लागला आहे। तर मित्रांनो, त्यामुळं मी व्हिडिओ बनवलेला नव्हता। तर बऱ्याच मित्रांच्या आपल्या कमेंट होत्या की सर व्हिडिओ टाका, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर चला मित्रांनो, पुढं पाहूया रेल्वेचं काम कसं चालू आहे। तर चला मित्रांनो पाहूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हे जे तुम्हाला रेल्वेचं जे रूळ हातारलेला दिसतोय, जे ट्रॅक टाकलेलं आहे, तर हे जे पोल आहेत या ठिकाणी जो खडीचा भराव असतो तो केलेला नाही, बघू शकता तुम्ही। तर आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहितलं पाठीमागं की जे आपण रायमावच्या ठिकाणी व्हिडिओ पाहितला होता त्या ठिकाणी पूर्णपणे असा भराव केलेला होता। तर हे पण काम मित्रांनो राहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर असे छोटे मोठे काम राहिल्यामुळं हे जे रेल्वेचं जे ट्रायल होणार आहे ते थोडं काही दिवसासाठी लांबलेलं आहे मित्रांनो। आणि ह्याला जवळपास एक 3 ते 4 महिने लागू शकतात, बघू शकता तुम्ही संपूर्ण ट्रॅक। तर मित्रांनो, पुढं जे आहे तिथं आपण पाहूया काय काम चालू आहे। तर चला पाहूया। तर मित्रांनो, आपण हे जे पाहतोय आता, तर हे खोकरमाव या ठिकाणचं काम आहे। आणि आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहितलं होतं पहिलं की इथं जे क्रेन होते त्या क्रेननी हे जे खालचे पोल आहे ते उचलण्याचं काम होतं। बऱ्याच ठिकाणी हे जे खालचे पोल आहेत ते टाकण्याचं काम होतं। आणि आत्ता सध्या बऱ्याच ठिकाणी हे काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे जे ट्रॅक आहे तो ट्रॅक पूर्ण झालेला आहे। आणि हा जो ट्रॅक आहे आपलं हिवरशिंगा गावापाशी एक कॅम्प आहे, नवगणराजुरी आणि हिवरशिंगा गावाच्या मध्ये शिरापूरच्या जवळ, तिथपर्यंत हे काम पूर्ण झालेलं आहे। तर मित्रांनो, आपण अंबळनेरपासून हे विगणवाडी पस्तोरचं काम बघितलं, त्या आपल्या चॅनलवरती तुम्ही बरेचसे हे जे रेल्वेचे व्हिडिओ आहेत ते पाहितलेले आहेत। तर मित्रांनो, आपण लवकरच अंबळनेरचं जे रेल्वे स्टेशन आहे विगणवाडीचं ते आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत। तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट, म्हणजे हे थोडंच काम आहे मित्रांनो, त्यामुळे आपण व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता। तर मित्रांनो, दिलगिरी व्यक्त करतो, बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ टाकला नाही, पण काही मित्रांच्या कमेंटसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आता की हे काम जे आहे हे फक्त खोकरमाव आणि हिवरशिंगा इथपर्यंतच झालेलं आहे। तर चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, नमस्कार।